स्पेशल डिश आहे मटण आणि खिचडी. तर ती आता कशी बनते आपण बघूया. आता इकडे मटण थाळी हे लावत आहेत. पहिल्यांदा आपण त्याचा रस्सा टेस्ट करूया. ही चूल आहे, ही इलेक्ट्रिक चूल आहे, पण आपल्या तिन्ही आउटलेटला तुमच्या समोरच चुलीवरती मटण शिजवलं जातं. हॅलो नमस्ते आणि कसं काय, वेलकम बॅक टू द न्यू फूडी व्हिडिओ. सो गाईज, आज आपण विजिट करणार आहोत चूल मटन रेस्टॉरंटला, जी आहे बालेवाडी हाय स्ट्रीट पुणे इथे. चुलीवरचं मटन आणि चुलीवरचे चिकन ह्या रेस्टॉरंटची एक स्पेशालिटी आहे. चला तर बघूया. सो गाईज, हा चूल मटन रेस्टॉरंटचा एंट्रन्स आहे. रेस्टॉरंटमध्ये एंटर केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला रिसेप्शन एरिया दिसेल. हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे आणि रिसेप्शनला लागूनच सिटिंग अरेंजमेंटसाठी पहिला सेक्शन आहे. इट्स काइंड ऑफ सेमी प्रायव्हेट एरिया. अराउंड 50 सिटिंग कॅपॅसिटीचा हा सेक्शन आहे. सो गाईज, हा रेस्टॉरंटचा दुसरा सेक्शन आहे. हा प्रायव्हेट सेक्शन आहे. अराउंड 45 to 50 सिटिंग कॅपॅसिटीचा असा प्रायव्हेट एरिया आहे हा. सो गाईज, हा वन ऑफ द बेस्ट सिटिंग एरिया आहे रेस्टॉरंटचा. फुल्ली ओपन एरिया आहे हा. मस्त हवेशीर असा सिटिंग एरिया आहे. ह्यामध्ये पण अराउंड 50 लोकांची कॅपॅसिटी आहे. सो गाईज, आत्ता आपल्यासमोर आहे चूल मटनचे जे ओनर आहेत सागर सर. ते आत्ता आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडंसं आत्ता बोलूया. सर, नक्की रेस्टॉरंट कुठे आहे? तर आत्ता जे तुम्ही जिथे थांबलात हे बानेरमध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट रोडला रेस्टॉरंट आहे. सर, टायमिंग्स काय काय आहे? तर आपलं हॉटेल सकाळी 12 वाजता चालू होतं. 12 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत चालू असतं. संध्याकाळी परत 7 ते रात्री 11:30पर्यंत चालू होतं. अजून काय म्हणजे तुमचे ब्रांचेस वगैरे कुठे आहेत अजून? तर आपली एक ब्रांच नगर रोडला आहे. नगर रोडला खांडवीनगरमध्ये एक ब्रांच आहे. एक ब्रांच खेड शिवपूरला आहे. कैलास वेळच्या बाजूला शिवराय फुटबॉलमध्ये तिथे एक ब्रांच आहे. आणि सर, तुम्ही कधी चालू केलं आहे नक्की? म्हणजे पहिली ब्रांच कुठली होती? 2016मध्ये कोथरूडला DP रोडला एक चूल मटन छोटंसं सुरुवातीला चालू केलं. तिथं मी साधारणतः 3.5-4 वर्ष हॉटेल चालवलं होतं. तिथलं रेंट ॲग्रीमेंट संपल्यामुळे मी नंतर ते बंद केलं. आणि त्याच्यानंतर मी नगर रोडला आपलं खानवेनगरला चालू केलं. तिथं चांगला रिस्पॉन्स भेटला. त्याच्यानंतर मी खेडशिवपूरला चालू केलं. खेडशिवपूरचं पण आउटलेट आपलं खूप छान चाललं. आणि आता बानेरला तिथं आउटलेट चालू केलं. आणि मी आता थोड्या दिवसामध्ये माझं एक दुबई आणि गोव्याचं प्लॅनिंग आहे. मी या वर्षभरामध्ये 2 ब्रांचेस चालू करणार आहे. सर, आम्हाला म्हणजे आमच्या व्ह्युअर्सला सांगा की हे सगळं करत असताना तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या किंवा काय तुम्ही कसं मॅनेज करता सगळं? एवढ्या 3 ब्रांचेस आहेत. तर हॉटेल चालू करताना मी कोर व्यावसायिक नव्हतो. माझ्या घरच्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय नाही आहे. मी राहायला मुंबई कोरेगाव पार्क रोडला राहतो. तिथं राहत असताना मी पहिल्यांदा बिल्डर किंवा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये प्लॉटिंग वगैरे करत होतो. छोटं आउटलेट चालू केल्यानंतर मला तो लोकांचा रिस्पॉन्स भेटत गेला. लोकांना ज्या क्वालिटीचं जेवण पाहिजे होतं ते मला घरगुती चुलीवरचं जेवण देता आलं. त्याच्यामुळे एक ब्रांचची 2च्या 3 केल्यानंतर पुढं वाढवायचा मी प्रवास चालू केला आहे. चालू करत असताना आता मराठी आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये पडतो. घरच्यांचा सपोर्ट किंवा भांडवल नसल्यामुळे भांडवल गोळा करणे, भांडवल जमवणे, त्याच्यानंतर एखादं आउटलेट चालू करणे, हे करताना अडचणी तर खूप येत होत्या. पण जशी जशी अडचण येते तशी तशी सॉल्व्ह होऊन गेली. त्यामुळे मला त्यातून ते कळलं की आज जो प्रॉब्लेम येतो आहे, प्रॉब्लेम जोपर्यंत माणसाला येत नाही तोपर्यंत माणूस सोल्युशन शोधत नाही. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं ते त्यात पडल्यावरती आपोआप जगायला भेटत झालं. तिथं मला पण भेटत गेलं. आणि सर, चूल मटन हेच का नाव? हे का सुचतो? चूल मटण म्हणजे चूल आणि मटण. आपल्या तिन्ही आउटलेटला तुमच्या समोरच चुलीवरती मटण शिजवलं जातं म्हणून चूल मटण नाव दिलेलं. म्हणजे माझ्याकडे भाकरी ही चुलीवरती बनवले जातात. ते समोर लाईव्ह आहे. लोक चुलीवरचं मटण नाव देतात पण मी समोरच देतो. त्यामुळे मला प्रूफ करायची गरज नाही किंवा दाखवायची गरज नाही की चुलीवरचं मटण आहे म्हणून चूल मटण. चुलीवरती बनवलेलं मटण म्हणून चूल मटण. बाकी काय आता विशेष वगैरे काही नाही.
सो थँक्यू सर ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि तुमचे जे नवीन आउटलेट चालू होणार आहे त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. सो आपण इकडे एंटर करतो यांच्या किचनमध्ये. इकडे बघू शकता तुम्ही ह्या मोठ्या चुली आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे चुलीवरचा रस्सा बनतोय. आपण शेफला विचारूया कोणता रस्सा आहे शेफ? हा चिकनचा रस्सा आहे. प्रॉपर चुलीवर बनतो हा. तर बनायला किती वेळ लागतो रे? हा 1.5 तास लागतो. आणि तिकडे कोणता रस्सा आहे? हा मटनचा रस्सा आहे. हा मटनचा रस्सा आहे. फक्त रस्सा काय त्यात काही पीस पण असतात? पण असतं. याला किती वेळ लागतो बनायला तरी? 2 तास लागतात. 2 तास. जे आपण चुलीवरचे म्हणतो जे नाव आहे चूल मटण ते का ह्यांनी दिलं आपण हे बघू शकता की प्रॉपर हे चुलीवरच्या भाकरी वगैरे देतात. ही जी चूल आहे ही इलेक्ट्रिक चूल आहे पण त्याला जाळण्यासाठी प्रॉपर लाकडंच यूज करायचं आहे. इलेक्ट्रिक चूल असते तरी तुम्ही बघू शकता. बा कोणती भाकरी मावशी? ही ज्वारीची भाकरी करतात. आणि इकडे तुम्ही बघता चपात्या पण होत आहेत. या मावशीने आता भाकरी टाकलेली आहे. एक भाकरीला किती वेळ लागतो मावशी? तरी 2-3 मिनटं लागतात का? प्रॉपर चुलीवरचीच भाकरी अशी बनते. तुम्ही बघू शकता हे त्यांचं मेन किचन आहे. इथं सगळी प्रिपरेशन होते. तर आपण बघूया आता काय काय शिस्त इथे. काय बनवतं शेफ तुम्ही इकडे? चिकन अंडे आपण. चिकन अंडी. काय काय टाकलं याच्यात? चिकन टाकला, रस्सा, तूप. अच्छा तूप पण टाकलं? हा तूप. तुपामध्येच बनवतो सर. शेफ ये क्या बना रहे हो? वांगा मसाला. सॉरी क्या बना रहे? मसाला. बैंगन मसाला. अच्छा हे बघा म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज यांचे पूर्ण सेक्शन असे वेगळे आहेत. इकडं हा जो व्हेजचा सेक्शन आहे आणि हा जो आहे नॉनव्हेजचा सेक्शन आहे. तर चूल मटणची जी एक स्पेशल डिश आहे मटण आणि खिचडी तर ती आता कशी बनते आपण बघूया. आता हे काय टाकले शेफ? मटन चाळणे आहे. मटणचं आळणी रस्सा हा त्यांनी टाकलेला आहे. आता हे मटणचे पीसेस आहे राईट? हा छोटे छोटे पीस करावं लागत. बोनलेस पीसेस सगळे टाकलेले आहेत. आळणी म्हणजे नक्की काय असतंय जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा तुम्ही. तर मटण आळणी म्हणजे आळणीचं मटणचं पाणी असतं. मटणचं पाणी आणि- करण्यासाठी काय काय टाकतात म्हणजे अद्रक, लसूण, मीठ, हळद आणि तेल. कांदा वगैरे टाकतात का ते करताना? हा टाकताना कांदा पण, चरबी पण टाकायची. आणि हे काय आहे? तूप आहे सर, म्हशीचं तूप. हां कोथिंबीर टाकलेलं त्यांनी. तर इंद्रायणी राईस आहे. आणि हा त्यांचा स्पेशल इंद्रायणी राईस जो आपण स्टिकी राईस असं म्हणतो पण हा इंद्रायणी राईस आहे. हां आता टाकलेला आहे त्यांनी. हे थाळीबरोबर पण जातं का? हां सर, थाळी पण बरोबर. स्पेशल थाळी असते. यांची जी चूल मटणची एक स्पेशल थाळी आहे
तर त्या थाळीमध्ये पण हा मटण आळणी भात जातो. हे बघा तुम्ही बघू शकता तूप म्हणजे तुपाचा म्हणजे व्यवस्थित वापर केलेला आहे त्यांनी. तर आपण तुपामध्ये पण बनवतो. साजूक तुपामध्ये हां आणि जे नॉर्मल तुम्ही चिकन त्यात तूप वगैरे टाकता. हो टाकतो. ऑलमोस्ट तयार झालेली आहे आमची खिचडी. तर आता इकडे मटण थाळी हे लावत आहेत. हे काय राहते? हा मटन खिमा आहे. मटण खिमाया ते सोलकढी सोलकडे जाते. मटन आळणी. मटण आळणी. अच्छा. हा गुलाबजाम आहे. स्वीट डिश म्हणून गुलाबजामुन. अच्छा. हा आपला स्पेशल रस्सा मटनचा. आणि फ्राय मटण सुक्का आपण ज्याला म्हणतो. ही आपली ज्वारी भाकरी. ही ज्वारीची भाकरी. तसे कोणत्या भाकरी तुमच्याकडे अवेलेबल? आपल्याकडे ज्वारी आणि बाजरी भाकरी दोन्ही अवेलेबल आहे. तांदळाची भाकरी मिळते. तांदळाची भाकरी नाही आहे. तर आत्ता आपली थाळी आलेली आहे. त्यांची जी स्पेशल थाळी आहे ती आपण ऑर्डर केलेली आहे. तर आत्ता बघूया त्याची टेस्ट कशी आहे. आपण बाजरीची भाकरी ऑर्डर केलेली आहे. पहिल्यांदा आपण त्याचा रस्सा टेस्ट करूया. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. रस्सा खूपच भारी अप्रतिम असा रस्सा आहे. म्हणजे मटण आळणीपासून बनवलेला रस्सा आहे असं वाटतोय. आणि प्रॉपर एक असं एक चुलीवरची टेस्ट ह्या रस्त्याला येते. तर दुसरी गोष्ट आता आपण यांचं सुक्कं मटण आहे ते आपण टेस्ट करूया. मटण खूप पण असं शिजलेलं आहे म्हणजे प्रॉपर वेल कुक असं मटण आहे. आणि चुलीवरची अशी एक टेस्ट येते. हे आपण त्यांचा आळणी टेस्ट करूया. आळणी खूप भारी आहे. सो ओव्हरऑल ही थाळी म्हणजे माझ्यानुसार खूप भारी थाळी आहे. मस्ट विजिट. सो गाईज मी आत्ता हे संपवतो सगळी थाळी. तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनल. थँक्यू.